संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि तेजस मात्रे बामण डोंगरी आपली सलामी जोडी मैदानात पाठवा. या ऐका पुढचा भाग तारा का सितारा रोशन पाटील. धन्यवाद रॉकस्टार, धन्यवाद रिवा सर. आणि आता महत्त्वाचा सामना राहील बामण डोंगरी आणि बोरशेती. टॉस जिंकला बामण डोंगरी संघाने. पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलाय. सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी सुहाशी म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. आणि एका बाजूला श्रद्धा एंटरप्राइजेस बोरशेती या टीमला आपण मध्ये. तर गव्हाण कोळीवाड्याची मानाची पालखी जे आपण पाहतो ते पालखीचे अध्यक्ष या ठिकाणी प्रवीण दादा कोळी यांच्या वतीने देखील बामण डोंगरी संघाकडे शुभेच्छा आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात होईल. प्रवीणजी कोळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गव्हाणचे खतर यशस्वी आयोजक, त्यांच्या वतीने देखील टीम बामण डोंगरीला स्पर्धेला शुभेच्छांचा आभार. चला मॅच चालू करा आपण लवकरात लवकर. बोरशेती संघ आपण मैदानात ताबा घ्या. ऑलरेडी 45 मिनिटाचा अवधी मागच्या मॅचमध्ये गेला होता वाया. तो आपल्याला कव्हर कर, त्यामुळे प्लीज विनंती राहील आपण त्या ठिकाणी लगेच मैदानात ताबा घ्या. संदेशभाई म्हात्रे यांच्या वतीने बामण डोंगरी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हा मैदानाचा फ्रंट अँगल तुम्ही पाहताय. खरं तर इंटरनॅशनल तुम्हाला फील येईल असा हा क्रीडांगण आहे. संतोषदा म्हात्रे आणि सिद्धेशदा म्हात्रे बामण डोंगरी कतर यांच्याकडून देखील टीमला शुभेच्छा. यस, वेलकम, आपलं स्वागत. फ्रंट अँगलमध्ये आपण सध्या या ठिकाणी मैदानाच्या आउटफील्ड मैदानाचा समोरचा कतर परिसर पाहत आहे. चला मॅच चालू करा लवकर. विनंती आहे पुन्हा एकदा तेजस तुम्हाला आणि त्याचप्रमाणे बोरशेती संघाला फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. बुम बुम कालुंद्रे कतर या सामन्यांचा आनंद घेत आहेत गोवारी, त्यांचंही स्वागत. चला लवकरात लवकर बोरशेती संघ मैदानात बघा. सामना 4 षटकांचा आहे याची नोंद घ्या आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सत्र समाप्त करावं लागेल. आणि बघा आता शेवटचा सामना ज्याचे गुण मात्र ग्राह्य धरण्यातील मालिकावीरीसाठी. आणि हा सामना मात्र डिसायडर मॅच आहे. जो संघ डायरेक्ट जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल, टॉप 3 मध्ये पोहोचेल. आणि त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल आणि मेगा फायनल अशा लढती असतील आजच्या रात्रीमध्ये. भरपूर चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण सध्या रंगताना पाहत आहे. चला लवकरात लवकर बोरशेती खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल मैदानाचा आपण ताबा घ्या. एन्जॉय ग्रुप ट्रॉफी 2026 या स्पर्धेचं दमदार आयोजन. चला बोरशेती संघ, खरं तर तुम्ही 1 तास आमचा अगोदरच खर्च केलेला आहात आणि त्यामुळं आता तुम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, बोरशेती टीम मैदानाचा ताबा घ्या. भरपूर उशीर लावलात तुम्ही, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये असं लाड पुरवले जात नाही. अनेक रायगडचे संघ जातात तिथे खेळायला, खूप डिसिप्लिन असते, लगेच पॅनल्टी. परंतु रायगडनं तुम्हाला तसं काही वर्तणूक केलेली नाही. तर लवकर लवकर मॅच सुरू करा. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रवीण वडगर, एक काल होता खरं तर ओपन टुर्नामेंट्समधले अनेक खेळाडू दिग्गज बॉम्बेचे मुंबईचे खेळाडू इथे खेळण्यासाठी यायचे आणि आज प्रवीण वडगरचे यांचे ते आगमन झाले. प्रवीण, तुमचंही स्वागत या एन्जॉय ट्रॉफीमध्ये. या स्पर्धेचा आनंद घेताना प्रवीण शेठ वडगरचे या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे. लगेच आपण रोशन मॅचला सुरुवात करूया. ताबडतोब या ठिकाणी सुरुवात होईल. या अर्थातच कोण जाईल सुपर 3 मध्ये. चला सलामीवीर खेळाडू मैदानाकडे पाठवा. मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये देखील डिसिप्लिन आणि ही स्पर्धा शिस्तबद्धच आहे, त्यामुळे प्लीज थोडं आपण कोऑपरेट करा. आणि पनवेल तालुका या तालुक्याचं एक खास वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्रातील कोणताही ग्रामीण संघांना त्यांना संधी मिळेल. काही ठिकाणी एरिया वाईज संघ घेतले आता, तालुका वाईज, जिल्हा वाईज, परंतु या पनवेल तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे, कोणताही बलाढ्य ग्रामीण संघ अख्ख्या महाराष्ट्रामधून त्याला संधी मात्र पनवेल तालुका तुम्हाला नक्कीच देईल. अशा अनेक संघ आपण पाहिले या पनवेल परिसरामध्ये खेळताना. भिवंडी बेल्टमधील असतील, त्याचबरोबर आणि मुंबईचे संघ ग्रामीणचे आपण पनवेल तालुक्यामध्ये खेळताना पाहिले. अलिबाग परिसर संघ देखील या स्पर्धांमध्ये खेळताना पाहिले. आणि आज पनवेल नगरीमध्ये ज्या ठिकाणी खतर नव्यानं होत असलेलं दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचं विमानतळ, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, या विमानतळाच्या अगदी हक्केच्या अंतरावरती एक क्रीडांगण आहे. आणि या क्रीडांगणावरती आपण पाहताय एन्जॉय ग्रुप ट्रॉफी 2026 या स्पर्धेचं पहिलं पर्व, ज्यावर आहे तमाम मानगरवासियांना गर्व.
जो खेळाडू खरं तर बक्षीसचा पात्र राहील त्यालाच ते पारितोषिक दिलं जाईल. ही सूचना खरं तर आयोजकांच्या वतीने आम्ही देत आहोत. काळुंद्रे संघ देखील टॉप 3 मध्ये पोहोचला. आकाश गिरी वेलकम, आपलंही स्वागत. 1 तास अगोदर मला वाटतं कुंडेवाल आणि काळुंद्रे दोन्ही संघ पोहोचलेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आता या खरं तर ए पोल मधला हा महत्वाचा सामना जो जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये पोहोचेल. त्यासाठी मात्र ही मोठी लढत बोरशेती आणि बामणडोंगरी दोन टीमच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. क्रीडांगणाची आउटफील्ड अतिशय सुंदर आहे. विकेट आपण जर पाहिली तर फास्ट विकेट आहे. ज्या ठिकाणी बॉल वेगात स्पीड होतोय. जितका वेगात टाकाल तितका फायदा होईल या विकेटवरती. लेदरचा हा खरं विकेट आहे आणि या विकेटमध्ये खेळण्याचं भाग्य आज आम्हा सर्वांना लाभलंय, सर्व खेळाडूंना. याचं एकमेव कारण म्हणजे आदरणीय सुप्रसिद्ध समाजसेवक, क्रिकेटला धर्म मानणारे संजयजी पाटील साहेब बॉस यांचा मी आवर्जून उल्लेख करेल. मैदान त्यांनी मात्र तयार केलं, उपलब्ध केलंय. आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. मॅच ऑन. डावाला सुरुवात झाली. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये सँडी संदेश गोंधळी आणि त्याच्याबरोबरीने आर्यन नाईक मैदानामध्ये आहेत. सलामीला बॉलिंग मार्गवरती पहिल्या षटकासाठी अर्जुन भांगरे हा खेळाडू आलाय. अर्जुन बांगर हा खेळाडू पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्गमध्ये आला. पॉवर प्ले मध्ये फ्रंट लाईन गोलंदाज टीमचा. रोशन, खरं तर या मॅच पुरता हा पारितोषिक असेल बघा. प्रेक्षक कमाल कॅच सचिन पाटेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस प्रेक्षकांना. जर प्रेक्षकांनी झेल टिपला तर प्रेक्षक कमाल कॅच सचिन पाटेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षक कमाल कॅच मध्ये आता प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. नक्कीच या संधीचा लाभ घ्या. ऐवा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. लेट्स प्ले. डाबाला सुरुवात. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळाडू अर्जुन तयार बॉलिंग मार्गमध्ये. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी संदेश. पहिला बॉल कबसला त्या ठिकाणी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. वेगात निघाला बॉल. टप्पापर्यंत खाली राहिलाय. इथे मात्र डॉट बॉल. याच गोष्टीची मी चर्चा केली. मला वाटतं ही फास्ट विकेट आहे आणि या विकेटमध्ये तुम्ही जितक्या वेगात बॉल टाकाल तितका तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल. कारण बॉल थोडा स्पीड होतो. टप्पापर्यंत खाली जातोय आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजांना होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल निर्धाव टाकलाय अर्जुनने. सेकंड बॉल फुल लेंथ आहे. प्ले अँड मिस. क्या बात आहे. बॉलच्या लाईन मध्ये आले होते पण हलकासा आतमध्ये आला चेंडू आणि यावेळेला आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला अर्जुनच्या माध्यमातून. धावा बनवायच्यात. संदेश गोंधळी चांगल्या टच मध्ये आहे. मॅन इन फॉर्म. सध्या आपण जर पहिला साधारण चर्चेमध्ये असणारा खेळाडू एका बाजूला ISPL रिटर्न अंडर 19चा सुपरस्टार श्रीनगर के वीर या संघातून खेळणारा खेळाडू आर्यन नाईक नॉन स्टॉकिंग एंडला. बॅकफुटला गेले. स्लॅश केला बॉलला. गलीमधून काढला बॉल मागे. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. पाठलाग करत असताना फिल्डरने थांबवला चेंडूला. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा आल्या आणि या 2 रनने टीम बामणडोंगरी सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी संघाचं खातं ओपन झालंय. संदेश गोंधळी या खेळाडूचं अकाउंट ओपन झालंय. पहिल्या 2 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. तब्बल 3ऱ्या बॉलची प्रतीक्षा करावी लागली. याचं कारण आहे पहिले सलगचे 2 डॉट बॉल. यावेळेला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. बॉल रिलीज करत असताना गोलंदाजाने पॉज घेतला. त्यामुळे पंचांनी मात्र या ठिकाणी बॉलला डेड घोषित केलं. मृत चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल. बघा लाईट चालू मागे त्या ठिकाणी. खतर खेळाडू कक्षाच्या मागे जी गाडी आहे आपण हेडलाईट बंद करा सूचित करतोय. फुल लेंथ वन्स अगेन. प्ले अँड मिस. क्या बात आहे. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत मोठा पॉवरफुल फटका आल्या नाहीये बामणडोंगरी संघासाठी. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. अर्जुनला सध्या आपण स्क्रीनवरती पाहताय आणि काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग. एक्सप्रेस बॉल. वेगात टाकणारे चेंडू. वेगात टाकणारे बॉल त्या ठिकाणी आपण जर पाहिले खरं तर फलंदाजाला संभ्रमामध्ये टाकतायत. सातत्याने बीट करत असताना कमबॅक करेल का. पाहायचा आहे. मोठा फटका खेळताना मात्र फटका फसलाय. दबावामध्ये खेळला फटका. सॉफ्ट डिसमिसल. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. कॉटन बोल्टच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करणाऱ्या सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी टीमला खेळाडू बाद झालेत. संदेश बॅक टू द डगआउट. तर रोशन, काही 2-3 मॅच मध्ये आपण जर पाहिलात तर जास्त जी फलंदाजीची गरज होती संदेश गोंधळीची तो मात्र लवकरच बाद झाला याही मॅच मध्ये. आणि सध्या आर्यन क्रिश यांच्यावरती देखील आता जबाबदाऱ्या वाढतील. परंतु गोलंदाजी विचार केला तर बोरशेती शहापूर क्रिकेट संघाची जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. ओमकेश गोंधळी, भाया नाईक, करण पाटील, स्वराज नाईक, अक्षय पाटील, विकी गोंधळी आणि भाया नाईक प्रतिष्ठान उलवे नोड कडून बामणडोंगरी संघाला देखील या ठिकाणी शुभेच्छा येतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. चला, तिन्ही कॅप्टन याच्यानंतर यातून जो विजेता त्याच्यानंतर कुंडेवाल आणि कालुंद्रे तिन्ही कॅप्टन आपण या इथे आमच्या व्यासपीठावर तिन्ही संघांमध्ये
रिव्हर्सवर ड्रॉ केला जाईल ना, ज्याला बाय मिळेल तो थेट फायनलमध्ये. बघा फक्त 24 संघांची ही स्पर्धा, तीही तुम्हाला टू व्हीलर बाईक होंडा शाईन एक चांगली बाईक ब्रँडेड बाईक या ठिकाणी दिली जाते. भरभर पारितोषिक खऱ्या अर्थानं या चमचमत्या ट्रॉफी देखील आपण पाहू शकाल. जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू. विकेट मिळाला त्या ठिकाणी संदेशचा नवीन खेळाडू तकदीर मैदानाच्या आतमध्ये आले. रन मशीन ऑफ बामण डोंगरी टीम, बामण डोंगरी संघाची रन मशीन 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय हा खेळाडू. धावांची भूक असलेला खेळाडू, एका बाजूला गोलंदाजी मधली दाहकता त्या ठिकाणी दाखवतो अर्जुन बांगर. हा खेळाडू कमालीचा वेग त्याने धारण केलाय आणि डॉमिनेट केला आतापर्यंत फलंदाजांना. यॉर्कर टाकला हलक्या हाताने, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. पहिलं षटक राहिलं या ठिकाणी बोरशेती संघाच्या नावावरती, कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 3. एक खेळाडू बाजूला संदेश पहिल्या षटकाचा वाजवी केस आम्हाला पॉवर प्ले मध्ये फायदा उचलला त्या ठिकाणी श्रद्धा एंटरप्राइजेस बोरशेती टीमने. ग्रेट कमबॅक, स्टार्ट चांगला मिळाला. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हणतात. तुमची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं असं म्हणतात. आणि इथे पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट बोरशेती टीमला चांगला मिळाला. पण तो एका बाजूला बामण डोंगरी संघ आहे, रायगड ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट संघ. गेले कित्येक वर्षाचा हा प्रवास त्याने मात्र अजूनपर्यंत अबाधित ठेवलाय आणि सातत्याने रायगड जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देखील दमदार कामगिरी साकारणारा हा संघ जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी. आज मात्र सुयोग स्पोर्टच्या नावाने सुहासजी म्हात्रे संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या नावाने मात्र खेळताना आपण मैदानामध्ये पाहत आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली, चला स्पीडअप करा. सूचना असेल या ठिकाणी बोरशेती टीमला. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येतोय सुमित, मागच्या सामन्याचा सामनावीर दिघोडा संघाच्या अगेन्स्ट त्याने टाकलेले इकॉनॉमिकल फिगर षटक हे खत निर्णायक राहिलं आणि त्या सामन्यामध्ये मोठ्या मार्जिनने पराभूत केलं दिघोडे टीमला बोरशेती टीमने. बॉलिंग मधली पुन्हा एकदा त्या ठिकाणी दाहकता पाहायला मिळाली आणि यावेळेला तोच सुमित बॉलिंग मार्कमध्ये समोर असेल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू तकदीर पाटील ऑन स्ट्राईक. लेग ग्लान्स केला, फुल लेन बॉल होता, हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर लेग कडे हा फटका चाललाय अलॉंग विथ कार्पेट. फक्त सिंगल मेल आणि पहिल्यांदा आर्यन नाईक हा खेळाडू आता या इनिंग मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. जर्सी नंबर 17. आर्यनला प्रश्न विचारला की ग्रामीण क्रिकेट आणि ISPL क्रिकेटचा फरक काय. तिकडे तुम्हाला एक प्लॅन करावा लागतो. कधी कधी ए प्लॅन तुमचा जर का अनसक्सेसफुल राहिला तर बी प्लॅन तुमचा रेडी ठेवावा लागतो. म्हणजे टॉप ऑर्डर जे खेळाडू जेव्हा तुमच्या अपयशी राहतात तेव्हा पुढच्या खेळाडूमध्ये मोठी जबाबदारी वाढते. असं गेम प्लॅनिंग करून तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागतं. मला वाटतं आज खरं तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. मावळ्यांची संख्या कमी असताना देखील गनिमी काव्याने अनेक लढाया ज्या महाराजाने जिंकल्या त्या राजाने जिंकल्या ते आपले खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजची शिवजयंती जगात भारी 19 फेब्रुवारी प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात मोठ्या उत्साहात तुम्हाला साजरी होताना पाहायला मिळेल. नक्कीच तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. डॉट बॉल फास्ट विकेटचा फायदा मध्यरात्र होत चालले. थोडा डी फॅक्टर ऑन झालाय, त्याचा देखील ॲडव्हान्टेज फिल्डिंग टीमला मिळतोय. तेजसने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय का घेतला हे सिद्ध करायचं. फॉलिंग शिफ्टचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. डीप मधून फिल्डर धावत पुढे आलाय, तकदीरने नकार दिला. क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग. बॉलची वाट पाहायची नसते तर बॉलवर धावत जायचं, चार्जअप व्हायचं असतं. या फिल्डिंगमध्ये दाखवतो बोरशेती संघ. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये बॉलिंग बॅटिंग पेक्षा महत्वाचा डिपार्टमेंट ऑफ फिल्डिंग. तुम्ही जितक्या धावा सेव्ह कराल तितका तुमचा प्रेशर कमी होईल आणि ते काम मात्र मैदानामध्ये करतात बोरशेतीचे फिल्डर. फुल लेंथ डाऊन द ग्राउंड, लॉफ केला बॉलला, बॉलच बॅक ड्राईव्ह. क्या बात आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. तकदीर पाटीलचं आक्रमण, षटकार, 6 धावा. अफलातून टायमिंग, काय फटका होता, हँड अँड कॉर्डिनेशन, बॅट स्विंग चांगला होता. ओव्हर पिच बॉल त्याच्यावरचे अक्षरशः तुटून पडले. तकदीर पाटील या ठिकाणी चौकार मिळाला, क्षमा असावी, 4 धावा. सर षटकार आहे की चौकार आहे? षटकार आहे. बघा अपडेट व्यवस्थित करा, चौकार नाही षटकार आहे. 6 धावा या ठिकाणी मिळाल्या. टेक्निकल स्कोरर आणि आमचे ऑफिशियल स्कोरर दोघांमध्ये आपण व्यवस्थित बॅलन्स ठेवा. षटकार मिळाला त्यामुळे 11 धावा धावफलकावरती आहेत. टॉस जिंकून त्या ठिकाणी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. आता तकदीरने आक्रमणाला सुरुवात केली या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल, फुल लेंथ पिक केला बॉलला, मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, एका टप्प्यावरती बॉल उचललाय. सेकंडचा कॉल, दोघांमध्ये ताळमेळ नाहीये पण तो आर्यन पोचलाय. थ्रो खराब झाला, बॉल कलेक्ट व्यवस्थित झालेला नाहीये त्यामुळे 2 धावा इथे येताना पाहिल्या. मला वाटतं डीप मधून जो थ्रो आला
प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला असता तर कदाचित स्ट्रायकिंगला थ्रो झाला असता तर विकेट मिळाला असता, पण जर त्याला महत्व नाहीये. वर्तमान स्थितीमध्ये केलेली कामगिरीच मात्र महत्वाची असते आणि इथे 2 धावा आल्या, 13 रन, 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, 1.5. चेंडूच्या समाप्तीनंतर वन्स अगेन त्याच दिशेने पण इथे गॅप शोधलाय 2 फिल्डरच्या मधून, बॉल झालाय फरार, रन्स मधील 4, खणखणीत चौकार, 4 धावा आल्या. या फटक्यावरती काय पिक केला बॉलला, अक्रॉस द लाईन खेळत असताना मिड विकेटच्या मधून बॉल निघाला एका टप्प्यावरती, सीमा पार, 4 धावा. आणि या चौकाराच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी तब्बल 1 खेळाडू बाद, 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3, या ओव्हरमध्ये 14 आल्या. त्यामुळे आता थोडासा आपण जर पाहिलं मोमेंटम शिफ्ट झालाय, तो म्हणजे सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामण-डोंगरी टीमकडे. तिन्ही मॅचला खरं तर राहुलने सांगितलं मागच्या 2 मॅचला देखील अशीच डळमळी सुरुवात होती. विचुंबे विरुद्ध सामना जो झाला 4 षटकांचा, तेव्हा असं वाटलं की वाईल्ड कार्ड एंट्री ज्या संघाला मिळेल विचुंबे कदाचित पलटवार करेल. आणि असं असताना मात्र त्या ठिकाणी 3 ओव्हरमध्ये 23, लास्ट ओव्हरमध्ये 24 केल्या बामण-डोंगरीने. तेच टार्गेट चेस करताना मोठ्या मार्जिनने विचुंबे संघ पराभूत झाला. तर इथे देखील पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्यानंतर असं वाटलं हा संघ बॅकफुटला जाईल, परंतु या टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे, भरपूर चांगले तगडे फलंदाज आहेत, तकदीर आहे. त्याचप्रमाणे आपण पाहता आर्यन, क्रिश, शुभमला आपण पाहता चांगला खेळाडू, भावदास मात्रे, कल्पेश सारखा आक्रमक खेळाडू या टीममध्ये आहे. बरेचशी तगडी स्टारकास्ट, संदेश पाटील त्याचाही मी आवाज उल्लेख करेल. त्यामुळे नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल बामण-डोंगरी संघ. त्याला फिल्डिंग लावून गेला, लगेच थोडं स्पीडअप करा. 3रं षटक तेजस बॉलिंग मार्कवरती आलेत. मागच्या ओव्हरमध्ये 14 आल्या, मोमेंटम शिफ्ट झाला बामण-डोंगरीकडे. आता इथून पुन्हा मोमेंटम परत आणायचा या ठिकाणी बोर्डच्या टीमला, आणि त्यासाठी आता तेजसला इकॉनॉमिकल फिगर षटक टाकावं लागेल, दबाव वाढवावा लागेल. कमी धावांचं षटक फेकणं बंधनकारक राहील बोर्डशेती संघासाठी. तेजसला ओव्हर दी विकेट समोर आर्यनला पायात टाकलाय, अप्रतिम बॉल, फुल लेंथ त्या ठिकाणी आपण पाहिला ब्लॉक हॉलला, बॅटन पाठच्या मधून बॉल निघाला, विकेट किपरकडे डॉट, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, वेगात टाकला, हा फुल लेंथ पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन तेजसला आपण पाहताय, शांत संयमी खेळाडू, पण तो वेग त्याच्याकडे प्रचंड आहे, वेगावरती तो सातत्याने स्वार होतोय. आणि चर्चा होती बोर्डशेती संघाबद्दल. जेव्हा हा संघ मैदानामध्ये उतरला तेव्हा मान्यवरांनी सांगितलं की एका लेवलचे खेळाडू या टीममध्ये आहेत, सर्व यंगस्टर आहेत, आणि यंगस्टर टीममध्ये असणं गरजेचं आहे. फास्ट क्रिकेटमध्ये बघा, आताच्या T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा तुम्हाला दिसणार नाही, विराट कोहली देखील दिसणार नाही, परंतु यंगस्टर आहेत आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी होताना आपण पाहता. जितका कमी ओव्हरचा सामना तितके यंगस्टर तुम्हाला इम्पॅक्ट टाकून देतील. आणि इथे मात्र स्विंग अँड मिस, क्या बात आहे, हातभर फिरवला बॉलला, मागचा बॉल वेगात, यावेळेला कमी गतीचा, बॅक ऑफ द हँड पाहायला मिळाला. व्हेरिएशन दाखवत असताना तेजस हा खेळाडू, आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू या षटकातील बाकी आहे. टोटल 10 बॉल फेस करायच्यात या इनिंगमध्ये बामण-डोंगरी टीमला. या 10 मध्ये किमान 20 जरी आल्या तरी हा सामना हाय व्होल्टेज होईल, कारण बामण-डोंगरीकडे देखील तितक्याच ताकदीचे गोलंदाज आहेत. त्यामुळे किमान 20 धाबा तरी बनवाव्या लागतील येणाऱ्या 10 बॉलमध्ये. फुल लेन टाकला, दबाव वाढला होता, ऑन साईडला फरका, बॉल हवेत, फिल्डर जज करतोय, डीप मध्ये झेल टिपत असताना अर्जुन बांगर हा खेळाडू, अर्जुन कडून मात्र चुकीची अपेक्षा नाहीये, टीमचा की प्लेअर, आणि त्याने मात्र टिपला झेल. त्या ठिकाणी बरोबर वाडिश लॉंगमधून समोर आला धावत, आर्यन नाईकचा विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना बोर्डशेती संघाला. आणखीन एक विकेट त्या ठिकाणी आपण पाहिला, विकेट गरजेचा होता. विकेट फॅक्टर कधी कधी टीमला मात्र एक वेगळा बूस्टर देतो. कोविड काळामध्ये आपण पाहिला 3 डोस झाले, त्यानंतर बूस्टर देखील आला, कारण बॉडीला ते गरजेचं होतं. आणि या क्षणाला आपण जर पाहिला, हा विकेट खरं तर बोर्डशेती संघाला गरजेचा होता. मामा भांजे ही जोडी फोडण्यामध्ये त्यांना यश मिळाली, आर्यन बाद झाला आणि खरं तर भरपूर लेट आला. बोर्डशेती संघ जवळजवळ पाऊण तास आमचा तुम्ही वेळ वाया घालवला. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आयोजकांची, परंतु आज असं म्हणतात ना, लेट येऊन शेट आला, लेट झाला शेट, अशी मात्र कामगिरी या टीमने केली. दमदार, परंतु मैदानाच्या आतमध्ये चालला अनुभवी खेळाडू भानुदास मात्रे, वन ऑफ द ग्रेट एक्सपिरियन्स, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर इन बामण-डोंगरी टीम. अतिशय आक्रमक खेळाडू डाव्या हाताचा भानुदास मैदानाच्या आतमध्ये आलाय. टोटल धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती 17, प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 27 पर्यंत पोहोचेल कदाचित बामण-डोंगरी. पण इथून जर का 1-2 मोठे फटके आले तर 40च्या आसपास पोहोचणं देखील तितकंच गरजेचं राहील बामण-डोंगरी संघासाठी. सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामण-डोंगरी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये तेजसने. नेक्स्ट बॉल हलकीशी कडा, थर्डमॅनला बीट केलंय, धावा येताना आपण पाहताय, बॉल चला डीप थर्डमॅनला, सीमा पार, 4 धावा चौकार. नशिबाने साथ दिली भानुदासला.
स्लॅश करायचा बॉलचा प्रयत्न होता, हलकीशी कडा घेतली, थर्डमॅन थोडासा आतमध्ये होता, त्याला बीट करत असताना बॅकवर्डला बॉल निघाला वेगात, त्या ठिकाणी चौकार मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. पाटणोली गावचे रुपेशजी शेळके यांचं इथे आगमन झालंय. रुपेशजी शेळके आपलंही सहर्ष स्वागत. आज एन्जॉय ग्रुपच्या वतीनं रुपेश शेळके आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 21 21 स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल पिक केल्या बॉलला कडक शॉट, भानुदास मात्रे ही इज ऑन फायर नाव, लॉंग बाउंड्री आणि त्यालाही क्लिअर करत असताना मिड विकेटच्या बाहेर भानुदासचं आक्रमण. बघा पुन्हा एकदा काय हँड अँड कॉर्डिनेशन आहे, बॉडी पण अगदी थोडासा हेल्दी आहे पण तो फ्लेक्झिबल आहे. त्याने मात्र मिड विकेटला हा फटका मारला, डीप मध्ये फिल्डर होते त्याच्या डोक्यावरून प्रेक्षकाची भूमिका त्याने साकारली. जे शतरक्षक होते ते प्रेक्षक झाले कारण त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला, त्या ठिकाणी षटकार मिळाला. 27 27 आता 38 वरती प्रोजेक्टेड स्कोर दाखवतं. जसजसे मोठे फटके येतील तसतसं आता अपेक्षा वाढतील बामण डोंगरी संघासाठी या खेळाडूंच्या माध्यमातून. 27 रन ऑन स्कोर कार्ड. मागच्या 2 बॉलमध्ये त्या ठिकाणी तेजसने 10 धावा खर्च केल्या, पहिल्या 3 बॉलमध्ये एकही रन त्याने खर्च केली नव्हती. पुढचा बॉल देखील वेगात ऑन साइडला दे घुमा के, डीप मध्ये फिल्डर धावत आले पुढे. सेकंडचा कॉल फेकी अतिशय योग्य, अप्रतिम, अति घाई, संकटात नाही, रन आउट च्या स्वरूपात बाद होत आहेत भानुदास. बाली बागरे त्यांचा हा थ्रो होता आय थिंक डीप मधून. बघा त्याच ऍक्शनने बॉल पकडला आणि बॉडीचा समतोल राखत असताना काय थ्रो आला, ॲक्युरेट, अप्रतिम. आणि त्याचबरोबर तेजस्वी कौतुक करायला लागेल, त्याने बॉल कलेक्ट करत असताना ऑन दी स्टम्प्स त्या ठिकाणी बॉल स्टम्प्सला लावलाय, त्यामुळे विकेट मिळाला बोरशिती संघाला. मागच्या ओव्हरमध्ये 11 आल्या, एक खेळाडू एक विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या बोरशिती टीमला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागताना पाहत आहे त्या ठिकाणी 3 खेळाडू बाद 28. नवीन फलंदाज क्रिश मात्रे. क्रिश का गाना सुनेगा सध्या ट्रेंड आहे इन्स्टावरती म्हणून. क्रिश मात्रे अतिशय घातक खेळाडू आहे, मैदानाच्या आतमध्ये आले त्या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती. तकदीर पाटीलचा अनुभव व तकदीर पाटीलचं योग्य गायडन्स त्याला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. या टीम मधला यंगस्टर आहे परंतु सध्या चर्चेमध्ये आहे हा खेळाडू क्रिश मात्रे. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्फत त्याला त्या ठिकाणी बाली भागरे अष्टपैलू खेळाडू बाली त्या ठिकाणी आहे मैदानाच्या आतमध्ये. रविकांत गावन बारापाडा या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. भरपूर प्रेक्षक बघा मध्यरात्र झाली, जवळजवळ 2000हून अधिक आता व्ह्युअर्स तुम्हाला सध्याच्या घडीला मागच्याही सामन्यामध्ये पाहायला मिळाले. आजकाल बऱ्याच ठिकाणी नाईट स्पर्धा असताना देखील हे इतका चांगला प्रतिसाद या स्पर्धेला लाभला, त्याबद्दल नक्कीच मी आमच्या सर्व प्रेक्षकांच्या आयोजकांच्या वतीने एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. लास्ट ओव्हरला सुरुवात झाली, बॉलिंग मार्कवरती आले त्या ठिकाणी बाली बागरे हा खेळाडू समोर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला क्रिश मात्रे जो पहिला चेंडू फेस करेल या इनिंगमध्ये. लास्ट ओव्हरचा पहिला बॉल 28 सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. फुल लेंथ लेवल फुल टॉस टर्न केला बॉलला, डीप मध्ये लॉंगॉनला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने फटका पाहायला मिळाला जिथे सिंगल मिळाली. कधी कधी खतरा पण पहिला डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं, त्यामुळे स्कोर कार्ड थोडंसं हलतं राहतं. त्याच्यामुळे धावा टीमसाठी महत्वाच्या येतात आणि इथे तोच प्रयत्न केला. सिंगल घेत असताना एंड बदलला, तकदीरला स्ट्राईक दिली ज्याने आतापर्यंत 5 बॉलमध्ये 14 रनचं योगदान आपल्या टीमला दिला असा खेळाडू होता. स्ट्रायकिंग एंड बदलला तकदीर पाटील, रन मशीन बामण डोंगरी संघाच्या स्ट्रायकिंग एंडवरती आहे. बाली कमबॅक करेल का पाहावं लागेल. बाली बागरे हा खेळाडू तो देखील अष्टपैलू आहे, प्रत्येक वेळी सलामीर फलंदाज आणि त्याचबरोबर एक उत्तम गोलंदाज म्हणून भूमिका साकारत असो. फुल टॉस बॉल, मोठा फटका कॅपिटलाइज करताना मात्र इथे एलिव्हेशन मिळालं, अंतर कमी कापलं, झेल टिपला अर्जुन बांगरने. क्या बात आहे, टीम मधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याच्या दिशेने हा फटका अगदी सहजगत्या हा झेल त्याने लिलिया पेलला, झेल टिपला, विकेट मिळाला तकदीर पाटीलचा. आणखीन एक धक्का बसतो बामण डोंगरी टीमला. 4था खेळाडू बाद. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी तब्बल 29 लॉस ऑफ 4. 6व्या क्रमांकाचा खेळाडू शुभम मैदानाच्या आतमध्ये आलेत. लवकरच 2चे 4 आत होतील, त्यांनाही आपण पुढच्या इनिंगसाठी शुभेच्छा देऊया. तिलक सेरेमनी मला वाटतं कंप्लीट झाली आणि लवकरच 2चे 4 आत त्यांचे होतील, त्यांनाही आपण त्यांच्या पुढच्या इनिंगसाठी शुभेच्छा देऊया. कारण प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यामध्ये स्त्रीचा मोठा हातभार असतो, त्यांच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो आणि आयुष्यामध्ये एखादी स्त्री आली की कधी कधी भाग्य उजवतं. मयूर वाघमारे बघा 2 4 व्हीलर त्याने पटकावल्या आणि असाच हा खेळाडू आता शुभम मैदानामध्ये आला. यंगस्टर, जबाबदारी त्याची देखील वाढेल. 8.70च्या सरासरीने 29 धावा आल्या. 6व्या क्रमांकावरती चिकू तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा खेळाडू
यंगस्टर बॉलिंग मार्कवरती बालीने काय कमबॅक केलंय. 1 रन त्यानंतर विकेट. चला घाई करा प्लीज, थोडं स्पीडअप करा. बघा विनंती असेल आयोजकांच्या वतीने, सर्व संघांना आम्ही सूचित करतोय. कुंडे वाघ आणि त्याचबरोबर काउंद्रे संघाचे कॅप्टन आपणही रिपोर्टिंग करा. मोठा फटका घेत असताना बॅटच्या टोईनला लागला. मिसटूड फटका, रनआउटची संधी होती. स्लोवर थ्रो पाहायला मिळाला. त्याच वेळेला आपण पहिला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. त्या ठिकाणी शुभम सिंगल मिळाली. आता या मोमेंटला आपण जर पाहिला 1-1 रन अतिशय महत्वाचे आहे. सध्याच्या घडीला सोन्याचा रेट 1.5 लाखाच्या वर गेला 1 तोला. परंतु इथे मात्र 1-1 रन देखील त्याच्याही पेक्षा महत्वाचे आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. कारण क्रिकेटमध्ये एका रनने इतिहास रचला जातो. त्यामुळे 1-1 रन ही अतिशय मौल्यवान आहे. आणि त्या रनसाठी, त्या धावांसाठी आता धावाधाव सुरू झाली आहे बामण डोंगरी फलंदाजांमध्ये. 1 रन मिळाली. दोघांनी 1-1 रन मात्र आपलं अकाउंट ओपन केलं. अजून वेळ गेले नाही. 3 बॉल बाकी आहेत. 30वा धाव फलकामध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर 40च्या आसपास पोहोचेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी हा संघ क्षमता आहे या खेळाडूमध्ये. जर्सी क्रमांक 333 क्रिस गेल चा आठवण करून देणारा क्रिस त्या ठिकाणी आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय मान्यवर सचिन पाटेकर साहेबांच्या वतीने प्रेक्षकांना. परंतु इथे षटकारच आलेले नाहीत. बॉल किंवा मैदानाच्या बाहेर जाईल. प्रेक्षक देखील आता आतुरतेने वाट पाहत आहेत. काय गोलंदाजी केली. 1 धाव इथे माले 31. विकेट हॅट्रिक साठी चैतन्य साहेबांच्या वतीने 1000चं पारितोषिक. क्या बात आहे. मोटिवेशन खेळाडूंना मात्र प्रोत्साहन देण्याचं काम आमचे मान्यवर त्या ठिकाणी करत आहेत. प्रेक्षकांना देखील थोडंसं एनर्जी निर्माण करण्याचं काम आमचे पाटेकर साहेब या ठिकाणी करत आहेत. त्यांच्या वतीने आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी प्रेक्षकांना. 31 ऑन स्क्रीन आपण सध्या पाहता. बाली बागरे या खेळाडूला. शुभम ऑन स्ट्राईक. चिकू दे घुमा के वन्स अगेन. याही बॉल बॉलच्या लाईन मध्ये नव्हते. त्यामुळे इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी करायला हवा होता आय थिंक. परंतु ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने आणखीन एक निर्धाव चेंडूचा शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा हा महत्वाचा निर्णायक चेंडू टाकतोय बाली हा खेळाडू. लास्ट बॉल वरती मोठा फटका येईल का. जर्सी क्रमांक 21 नंबरची जर्सी अतिशय शुभ मानला तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 21 या क्रमांकाला. आणि मैदानामध्ये शुभम पाटील हा खेळाडू स्टॅकिंग एंड वरती. ओव्हर पिच वन्स अगेन डॉट. क्या बात आहे. प्लॅन मिस. अंतिम षटकामध्ये बालीने धावा खर्च केल्या फक्त 3. खेळाडू बाद केला 1. पहिल्या षटकामध्ये अर्जुन बांगरने 1 विकेट काढला. धावा खर्च केल्या 3. हे कमबॅक होतं बोरशिरी संघाचं. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहता 4 खेळाडू बाद फक्त 31 धावा. आता येणारे 24 बॉल विजयासाठी 32चं समीकरण. 24-32 हे कॅल्क्युलेशन. पीटीसीचं भरपूर चांगलं काम. केडी खरं तर किरण अँड केतन हे 2 ब्रदर्स खूप चांगलं काम या ठिकाणी करत असताना. चला लवकरात लवकर आपण मैदानात ताबा घ्या. चांगली मॅच या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. कारण मी मगाशी म्हटलं बामण डोंगरी म्हटलं की गोलंदाजाचा तोफखाना. या टीमकडे मात्र जबरदस्त गोलंदाज आहेत. स्वतः तेजस मात्र एक चांगला फिल्डर आहे. या संघामध्ये राहुल एक चांगले 12th मॅन लकी 12th मॅन आमच्यासोबत आहेत. राहुल त्यांनाही आपण पाहता एक चांगले स्कोरर देखील आहेत. राहुल खरं तर राहुल आमच्या सोबत आहेत. 12वे खेळाडू. त्याचबरोबर बोरशेती संघाचे देखील 12th मॅन आमच्या सोबत आहेत. खरं तर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्याने कॉन्ट्रीब्युशन दिलंय खरं तर त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेल. ऑफिशियल्स मॅच ऑफिशियल्स एनआर पॅनल पंच नीरज रारावत, दीपक बोराडे, शशी मेहर, गणेश बाविस्कर, हेमंत कोहली, डायमंड अप माहुल कोलीवाडा. त्याचबरोबरने लाईव्ह टेलिकास्ट टीम पीटीसी लाईव्ह सीओ किरण दवी आणि टीम. विशेष सहकार्य ग्राउंड्समॅन भरत आणि संपूर्ण टीम त्यांचं देखील मनापासून आभार. अविनाशजी पाटील, निलेश पाटील, रणदीप पाटील. विकेट खरं तर मार्किंग करण्यासाठी 3 दिवस विशेष सहकार्य सचिनजी पाटेकर समालोचक या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभले. या ठिकाणी प्रवीण गायकर रिवॉल्व मात्र 3 दिवस. मी स्वतः रोशन पाटील, महेंद्र पाटील आमचे मित्र 3 दिवस. त्याचबरोबरने स्कोरर सागर फडके बोनशेत यांचा देखील विशेष आभार.
त्याचबरोबरने या खरं तर स्पर्धेसाठी जे मैदान खरं तर आपण पाहत आहे अप्रतिम असं मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके संजयजी पाटील बॉस आणि रोही संजय पाटील यांचा विशेष आभार. स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी एन्जॉय ग्रुपचे सर्व प्रकाशभाई पाटील नाना आणि त्याचबरोबर रवींद्रजी पाटील, प्रदीप पाटील, संदीप पाटील, मंगेशजी पाटील, प्रदीप माळी, संदीप बादशाह या सर्वांचा मी नक्कीच आभार व्यक्त करेल. मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्यांच्या वतीने आम्हाला मिळाली खरं तर सर्वात मोठा रेकॉर्ड सध्या महाराष्ट्रामध्ये करतात बिंदासभाई ठोंबरे, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेशभाई उर्फ बिंदासभाई ठोंबरे यांच्या वतीने आम्हाला ही होंडा शाईन बाईक या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी मिळालेली आहे. त्याचबरोबरने भाविनभाई ठक्कर बेस्ट बॅट्समन स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॉलर स्पोर्ट्स सायकल, अविनाशी शेळके आदई बेस्ट फिल्डर स्पोर्ट्स सायकल या सर्वांचं मी खतर मनापासून आभार व्यक्त करेन. त्याचबरोबरने ए लॉट म्हणायला सोपं आहे परंतु बनवणं कठीण आहे. मला वाटतं प्रत्येक स्पर्धांमध्ये कधी कधी तेजसलाही टेन्शन येतं. रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या घरच्या स्पर्धा त्याला खेळण्याची संधी मिळत नाही. याचं कारण आहे ए लॉटमध्ये 3 ते 4 संघ होतात परंतु काही संघ येतच नाहीत. परंतु अशा वेळेला एकच जिथे संघांची कमी मगाची प्रवीणने सांगितलंय तिथे नेहमी घेतो खरं तर तेजस म्हात्रे संघ जमवण्याची हमी. असे आमचे मित्र तेजस म्हात्रे त्यांचाही मनापासून मी आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करेन. खरं तर ए लॉट्स बी लॉट्स ही संकल्पना आता बंद व्हायला हवी. सर्व जर एखाद्या चिठ्ठ्या उडाल्या तर प्रत्येक संघ ए लॉट सारखाच तयार होईल भविष्यामध्ये. कारण एक मानसिकता बनते प्रत्येक संघाची. मी बी लॉट्समध्येच केलेली, मी सी लॉट्समध्येच केलेली. ही मानसिकता जर का कुठे बदलायची असेल तर मला वाटतं भविष्यामध्ये या चिठ्ठ्या उडवणं संदेश गरजेचे आहेत. त्यामुळे नक्कीच प्रत्येक संघ तितका ताकदवर राहील. कारण प्रत्येक टीममध्ये 11च खेळाडू आहेत आणि प्रत्येकाकडे टॅलेंट सेम आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या संघासोबत खेळाल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स तितकाच वाढेल, आत्मविश्वास तुमचा तितकाच वाढेल. त्यामुळे नक्कीच या गोष्टीकडे देखील आता लक्ष देणं गरजेचं आहे. राहुल हसला, लकी 12th मॅन या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. खरं तर राहुल आणि क्रिश मात्रेने चांगली गोलंदाजी देखील या स्पर्धेमध्ये केली. कल्याण डोंबिवलीमध्ये जर का गेलात तर कधी पहिला असेल तिकडे स्ट्रिक्ट नियम आहेत आणि अशाच पद्धतीने त्या ठिकाणी लॉट्स कंप्लीट होत असतात. आणि आता जाऊया मॅचकडे. 32 धावांचा पाठलाग. 32 ही खरं तर फिगर वाटते छोटी परंतु चेस करणं तितकं नाही सोपं. कारण समोर आहे रायगड ग्रामीण मधला दादा संघ, ताकदबळ संघ, सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी. या संघाला आपण पाहता पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आले आदित्य पाटील, मिस्टर परफेक्ट. सध्या फिटनेसमध्ये चांगली कदर दमखम त्यांनी दाखवली आणि चांगला परफॉर्मन्स देखील आदित्यच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाला. शरीरावरचा कोलेस्ट्रॉल पुढे त्याने घालवलाय कारण त्याची ही मेहनत आहे. कारण तुम्हाला फार काळ जर का क्रिकेटमध्ये टिकायचं असेल तर फिट राहावं लागतं. आणि एक आदर्शवत खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहता आदित्य पाटीलला. बॉलिंग मार्कमध्ये आदित्य लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, वेगाचा बादशाह, लांब लचक असा रनअप त्याचा आहे. आणि समोर फलंदाज स्ट्रायकिंग इनला अर्जुन बांगर आणि बाली बागरे. एक अतिशय नामांकित अशी सलामीवीर जोडी. जबरदस्त 2 अष्टपैलू खेळाडू तुम्हाला आघाडीला पाहायला मिळतील बोरशेती संघाकडून. शहापूर बेल्टमध्ये हा सातत्याने संघ खेळत असोबत आज या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली त्या संघाने. फुल लेंथ पहिल्याच बॉलवरती आक्रमक फटका खेळला, उंची घेतली, अंतर कापलेलं आहे परंतु एका टप्प्यावरती 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, वेलकम बाउंड्री. भव्य स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे. 4 धावा आल्या. गणेश बाविस्कर सर यांचा इशारा, चौकार. क्या बात आहे. पहिल्यांदाच आपण जर पाहिली इन्व्हेस्टमेंट थोडी फार कमी आहे त्यामुळे आता तुम्हाला थोडासा बचावात्मकच त्या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल. पहिला बॉल त्याने ऑन साईडला मिडॉनच्या डोक्यावरून खेळला, चौकार त्या ठिकाणी मिळाला. पॉवर प्लेला मात्र कॅपिटलाइज करत असताना पहिल्या बॉलला चौकार सजवलाय. 4 रन चौकाराच्या मदतीने अकाउंट ओपन झाला. आदित्यला कमबॅक करायचा आहे. वेगात टाकलाय. मागचा बॉल स्लॉट मध्ये आला परंतु यावेळेला बघा हलकासा बाहेर काढला. कटरचा वापर त्या ठिकाणी करत असताना आदित्य पाटील हा खेळाडू. डॉट बॉल निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. कमबॅक करावं लागेल. जास्तीचे डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. लो स्कोर सामना. ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमी लो स्कोर सामने हे हाय व्होल्टेज होताना पाहिले. नेहरेची नाईट स्पर्धा मला आठवली. पेठ आणि बामणडोंगरी 24 धावांचा सामना होता आणि तिथे पेठ संघाने बामणडोंगरीला परास्त केलं होतं. 24 धावा 24 बॉलमध्ये करून दिल्यानंतर बॅकफुटला गेले. गलीमध्ये
त्या ठिकाणी शुभमच्या हातामध्ये बॉल दिलाय. सॉफ्ट डिसमिसल, फ्री होम डिलिव्हरी, झेल टिपला त्या ठिकाणी शुभमने, सरळ त्याच्या हातामध्ये गेला बॉल. पहिला धक्का बसला बघा, बॅकफुटला गेले, बॅकफुट कट करत असताना इथे फटका फसलाय आणि चांगला झेल शुभम पाटीलने टिपलाय, जो खरं तर त्या ठिकाणी कव्हर्स मध्ये आहे. बरोबर आपण जर पाहिलं अंब्रेला टाईप फिल्डिंग लावली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पासून जर तुम्ही खेळाडू मोजले तब्बल 6 आहेत. गल्लीमध्ये काय कव्हर्स, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट लेग फिल्डर लावला, शॉर्ट थर्डमॅन, त्याचबरोबर फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, अशी फिल्डिंगची व्यूहरचना लावली. टेस्ट क्रिकेटमध्ये सध्या जास्त तुम्हाला चित्र पाहायला मिळतं, कारण बॉलरचा स्विंग कधी कधी मोठा फटका घालताना हलकीशी कडा लागते आणि तेव्हा चान्स निर्माण होतो झेलचा. आणि इथे मात्र झेल बाद झाले अर्जुन बांगर. विकेट काढलाय. 4 धावा पहिल्या बॉलमध्ये आल्या होत्या, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलला विकेट. आता येणारे 21 चेंडू विजयासाठी 28 समीकरण, 21 बॉल मध्ये 28. चला स्पीडअप करा प्लीज. सूचना असेल या ठिकाणी पुन्हा एकदा बामण डोंगरी टीमला देखील. आता खरं तर रणनीती बदलली आहे. एक्स्ट्रा शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये घेतला आणि त्याचबरोबरने मिड ऑनला बाहेर काढलं, लॉंग ऑनला. त्याचबरोबर आपण पहिला जो मिड विकेटला फिल्डर डीप मध्ये त्याला देखील अगदी तिकडे उभं केलं. त्यामुळे एक वेगळी रणनीती तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आता पुन्हा एकदा आदित्यच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा पुन्हा एकदा रॉंग वन टाकला, हलकासा बाहेर काढला बॉल. आणि इथे खरं वाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर बीमर आणि रनआउट या 2 गोष्टींसाठी ही सूचना आम्ही पहिल्या सामन्यापासून दिली आहे प्रत्येक संघानं. चला बघा, अन्यथा 1 ओव्हर कमी करण्यात येईल. थोडा पण आम्हाला सहकार्य करा, आयोजकांनी आम्हाला सांगितलं. सूचना असेल सर्व संघांना थोडं सहकार्य करा. डॉट बॉल, 20 चेंडूमध्ये 28 धावा. रोशन वेखंडे बॅकफुटला गेले, उडवला बॉलला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्र खाली आहे. पॉवर प्ले मध्ये मात्र पॉवरफुल फलंदाजी, पुरेपूर फायदा पॉवर प्लेचा घेतला. बॉल चालला एका टप्प्यावरती, सीमा पार, चौकार. काय फटका इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. बॅकफुटला आले, लेन थोडीशी कमी होती, फक्त दिशा दिली कारण त्यांना माहिती आहे तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्र खाली होतं. अकॉर्डिंग टू फील्ड पोझिशन हा फटका होता. जिथे फिल्डर नाहीये तिथे हा फटका. अभ्यासामध्ये आपण मराठी शाळेमध्ये पाहिलं असेल रिकाम्या जागा भरा, इंग्लिशमध्ये शिकला असेल फिल इन द ब्लँक्स, रिका गाळले या जागा भरा. आणि बरोबर त्या ठिकाणी हा फटका मारलाय फलंदाज रोशन वेखंडे या खेळाडूने. निलेश पाटील गोठिवली नवी मुंबईमधील एक जबरदस्त क्रिकेटर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील या दोन्ही टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा. स्विच केला बॉलला, क्या बात आहे, इम्प्रोव्हायझेशन, रिव्हर्सचा फटका आणि 440 होल्डचा झटका बामण डोंगरीला. चौकार मिळतो बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बोरशिटी संघाला. जर का हा सामना बामण डोंगरी टीमने जिंकला, सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी संघाने जिंकला, तर निलेश पाटील गोठिवली यांच्या वतीने 3000चं पारितोषिक आलंय बामण डोंगरी टीमसाठी. क्या बात आहे. भरपूर सारे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. नवी मुंबईवरून गोठिवली गावचे या ठिकाणी निलेश पाटील एक चांगले खेळाडू देखील आहेत. त्यांच्या वतीने बामण डोंगरी टीमला मात्र पारितोषिक आलं. जर का सामना जिंकला तर तब्बल 3000. राहुल आता 18 बॉल 20, पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, 3 चौकाराच्या मदतीने 12 आल्या. म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. 1 चौकार अर्जुन बांगरने मारला, 2 चौकार रोशन वेखंडे या खेळाडूने मारलेत. आतापर्यंत बालीला स्ट्राईक मिळालेली नाहीये आणि पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, जिथे 32चा पाठलाग त्या ठिकाणी करायचा. आता 18 बॉल 20 धावा, 18 चेंडूमध्ये 20. मागचा बॉल फुल लेंथ त्या ठिकाणी आउट ऑफ स्टंप यॉर्क करायचा होता आणि तिथे मात्र चौकार मिळाला. आणि जर का बामण डोंगरी संघाने हा सामना जिंकला तर खऱ्या अर्थाने मग सुयोग स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सुहासदा मात्रे यांच्या वतीने 5000चं पारितोषिक आलं बामण डोंगरी टीमसाठी. क्या बात आहे. संघाचे पुरस्कर्ते सुहासदा मात्रे, दमदार पॅकर. सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी संघ जर का जिंकला तर त्यांच्या वतीने देखील 5000. 18 चेंडूमध्ये 20 धावा. मॅजिकल गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. बॉलिंग मार्गवरती कल्पेश ठाकूर. निर्णायक ओव्हर त्यांना टाकायचा आहे या मॅच मध्ये. डाव्या हाताचा शैलीदार, फिरकीचा जादूगार मैदानामध्ये आलाय कल्पेश ठाकूर. समोर बाली, फुल लेन टाकलाय, प्ले अँड मिस. क्या बात आहे. बॉलला फ्लाईट दिली होती, फुटवर्क नसल्या कारणाने इथे आपण पाहिला बॉल बटन पाठच्या मधून चाललाय विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल. सचिन दादा पाटेकर यांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी प्रेक्षकांना. जर का तुम्ही मैदानाच्या बाहेर कॅच पकडला तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. कव्हरच्या डोक्यावरून तेजस मात्रे ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्या डोक्यावरून हा फटका आला. स्वीप कव्हरला या इनिंग मधला 4था चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 16 धावा.
जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण केला. काय फोर्स केला बघा, बॅकफुटला गेले, वाट पाहिली आणि त्यानंतर फोर्सेबल फटका कव्हर्समध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग, 16 धावा फलकावरती लागल्या. आताही आपण पाहिलं या मॅचमध्ये जिंकण्यासाठी येणारे 16 बॉल 16चं समीकरण, रन बॉल इक्वेशन. जितका सामना क्लोज तितका मात्र तुम्हाला हाय व्होल्टेज होताना देखील पाहायला मिळेल. ग्रामीण क्रिकेटचं हे खरं वैभव आहे. बारापाडा नाईट स्पर्धा मला आठवली, अगदी 6 वर्ष अगोदर गेलं चांबारली नावडे ही मॅच 30 बॉलमध्ये 35 करत असताना 11च्या मार्जिनने चांबारली संघाला नावडे टीमने पराभूत केलं. कारण हे का असो प्रत्येक संघाचा, तुमच्याकडे जर का वर्सटाईल गोलंदाज असेल तर तुम्ही नक्कीच प्रतिस्पर्धी संघावरती मात करू शकता. आता हेच करायचं बामणडोंगरीला. तर एका बाजूला बोरशेती टीमला जो मोमेंटम मिळालाय तो मोमेंटम पुढे घेऊन जायचा विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मोठी फिनिक्स बालारी या संघाने घेतली. भरपूर उशीर लावला, आम्ही वाट पाहिली 45 मिनिटं या संघाची. जसा आला आणि त्याने काय परफॉर्मन्स दिलाय अफलातून, अप्रतिम. आजची रात्र मात्र खरं तर प्रेक्षकांची मने जिंकली या संघाने. अप्रतिम खेळ या टीमने दाखवलाय. 16 बॉल 16चं समीकरण मॅच मध्ये आहे. मॅच ऑन, सामना संपलेला नाहीये. अतिशय चांगली लढत मैदानामध्ये पण रंगताना पाहताय. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं असं म्हणतात. आता या मॅच मध्ये मात्र प्रयत्न कोण करेल, इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईलने, क्या बात आहे. ओव्हर पिच ड्राईव्ह केलं बॉलला, खराब फिल्डिंग, सेकंडचा कॉल, 2 धावा, पहिलाच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. आर्यन कडून मिस्टेक झाली आणि इथे 2 धावा आल्या. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर लेस दॅन रन बॉल इक्वेशन, 15 चेंडूमध्ये 14 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. सामना अतिशय रफ अँड टफ होत चाललाय. या मुवमेंटला खरं तर बामणडोंगरी संघाला डॉट बॉल हवेत, या मुवमेंटला बामणडोंगरी संघाला विकेट हवेत सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला सिंगल डबलने देखील आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकताय. ही रणनीती आखायच्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोशनला आणि त्याच्या बरोबरीने बाली पागरे या खेळाडूला. काय मॅच मैदानामध्ये रंगले. कल्पेश कमबॅक करेल का, ब्रेक थ्रू हवाय टीम सुएक्सपोर्ट जीवदानी बामणडोंगरी संघाला या क्षणाला. पाडोसीप, व्हॉट अ शॉट, इम्प्रोव्हायझेशन, लोवर फुल टॉस बॉल, मागचा पाय वाकवत असताना फक्त दिशा दिली पाडोसीपचा. हा फटका आपण पाहिला, 4 धावा इथेही मिळतील बोरशेती संघाला. जबरदस्त कमबॅक, अप्रतिम कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. सेन्सेबल असं म्हणतात, पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. आणि काय बॅटिंग केली. सुरुवातीला अर्जुनने एक चौकार मारला, तो बाद झाल्यानंतर रोशनने संपूर्ण जबाबदारी घेतली, त्याने 2 चौकार मारले. आता त्यानंतर आपण पाहत आहे बाली, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 2 धावा, एकूण 10चं योगदान. 14 चेंडूमध्ये 10 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. वॉट मॅच. ऑन साइडला पुश करो और खुश रहो, सेकंडचा कॉल, घाई झाली, निघाले. आता कंट्रोल, वाईड थ्रो, अवे थ्रो झालाय, त्यामुळे आता संधी निर्माण झाली फलंदाजाला. क्या बात आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. नशिबाने साथ दिली आता मैदानाच्या आतमध्ये. खरं तर रोशन वेखंडे या खेळाडूला आता समीकरण म्हणलंय त्या ठिकाणी 13 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या फक्त आणि फक्त 8. 13 चेंडूमध्ये 9. यस, आमचे खरं तर झकास लसी चाचा, त्यांना विनंती असेल या मंचावरती आयोजकांच्या वतीने इथे विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. छोटे स्टॉल व्यावसायिक, प्रचंड मेहनती आणि शिवप्रेमी झकास लसी चाचा, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत करत. शिवप्रेमी आहेत आणि आज शिवजयंती आहे. फिरून मारलाय दे घुमाखे, अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा षटकार. यस, इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ दी पार्क, 6 धावा षटकार. सामना खुला केलाय फलंदाजाने. अफलातून टायमिंग, 12 बॉल आता फक्त विजयासाठी 3चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. ग्रेट कमबॅक. चला, दोन्ही संघाचे कर्णधार कुंडेबाळ आणि काळुंद्रे, झकास लशी चाचा. चला या आपण, चला काळुंद्रे संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबरीने विनंती असेल मी पुन्हा एकदा कुंडेबाळ टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो आपण या मंचावरती. आता ड्रॉ केला जाईल. सामना 3 षटकांचा राहील पुढच्या, अन्यथा 3 षटक लेट झाले तर 3 षटकांचा. यस, आयोजकांनी निर्णय घेतला जर का आपण उशीर केला तर मात्र षटकांमध्ये कपात होईल आणि अगदी योग्य नानांचा निर्णय. मला वाटतं या गोष्टी गरजेच्या आहेत. खेळाडूंना ऑन करावं लागतं वारंवार. तुम्ही या इथे रिपोर्टिंग करा. 12 बॉल 3 धावा, सामना एकतर्फा झाला आणि काय बॅटिंग केली आहे. मगाशी सांगितलं आमचे राजेशभाई पाटील वडगर शिवसेना प्रमुख आले लेट आणि झाले शेट. खरं तर
हा संघ भरपूर लेट आला परंतु काय परफॉर्मन्स दिला. रोशनने 4 मध्ये 14, बाली बागरे याची वैयक्तिक कामगिरी आपण पाहिली. 5 बॉल 11, आता 12 बॉल 3. इथून सामना वाचवणं सोपं नाहीये. बामणडोंगरी टीमसाठी बाली ऑन स्ट्राईक. जबरदस्त पार्टनरशिप या दोघांमध्ये आपण पाहिली. लो स्कोर सामना आणि एक छोटी भागीदारी हवी होती त्या ठिकाणी बोरशेतीला ती भागीदारी मात्र आता रोशन वेखंडे आणि बाली बागरे दोघांमध्ये पाहायला मिळाली. बॉल हातभर टर्न केलाय, फिरवलाय. मागच्या ओव्हरमध्ये जास्तीय धावा खर्च केल्या, मला वाटतं 17 आल्या. तिथे जर का कल्पेशने थोडासा अंकुश लावला असं धावसंख्येमध्ये तर या मॅच मध्ये मजा आली असते. आणि आज ओमकार नाईक टीम मध्ये नाहीये, जीत आला. यस, ओमकार देखील आलाय, जीत देखील नाहीये, त्यामुळे थोडासा दबाव गोलंदाजामध्ये राहिला. 11 चेंडूमध्ये 3. जितूचं देखील आगमन. कुंडेवा संघाचे कर्णधार एका बाजूला मी इन्व्हाइट करेल काळुंद्रे संघाचे कर्णधार. चला परेश या, आपण ड्रॉ केला जाईल यानंतर लगेचच सेमीफायनल फायनल. चला प्ले मिळेल, त्यांचे सेमीफायनल होईल आणि कदाचित एन्जॉय ग्रुप फायनल. क्या बात आहे. बघा नाव देखील युनिक आहे आणि कामगिरी देखील तितकीच युनिक राहिली या ग्रुपची. आयुष्य जगताना आनंदामध्ये कसं जगायचं या ग्रुप कडून शिका. बॅकफुटला गेले, विजयी फटका, सामना जिंकलाय चौकाराच्या मदतीने बोरशेती संघाने. वेल प्लेड, अभिनंदन बोरशेती संघ. हार्ड लक टीम. सुयोग स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी. क्या बात आहे. चला